मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर यांचे विठ्ठल नामात होऊन या दंग हे गीत आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदर्शित होत आहे। या गीताचे संगीत व गायन स्वरूप भाळवणकर यांनी केले आहे। वारी निमित्ताने केवळ गाणे प्रदर्शित करत नसून विठ्ठल नामात होऊन या दंग या गाण्याचा प्रचार प्रसार प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होऊन करणार असल्याची माहिती गायक स्वरूप भाळवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेला स्वरूप भाळवणकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, भाजप कोथरूड दक्षिण विभागाचे सरचिटणीस व उद्योजक गिरीश खत्री, सोनू म्युझिक कंपनीचे संचालक मारुती चव्हाण, नटीने मारली मिठी गीत फेम अभिनेते व दिग्दर्शक प्रकाश धेंडले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना गायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर म्हणाले की मी मूळचा पंढरपूरचा आहे। घरात कीर्तनाची परंपरा आहे, त्यामुळे लहानपणापासूनच मला भक्ती संगीताची आवड आहे। खरं म्हणजे सध्या मी बॉलिवूड व व्यावसायिक संगीताच्या क्षेत्रात कार्यरत आहे, तरीही माझी स्वतःची आवड ही आध्यात्मिक अभंग व कीर्तन हेच आहे। मी विठ्ठल नामाचा होऊन या दंग हे गाणं केलं नाही, तर पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होऊन या गाण्याचा प्रचार करणार आहे। माझी वैयक्तिक आवड आध्यात्मिक अभंग व कीर्तन हेच आहे, त्यामुळे वेगळ्या आपुलकीने हे गाणं केले असल्याचं त्यांनी सांगितलं। या भक्तिगीतात पारंपरिक भक्तिभाव व आधुनिक संगीताचा सुरेल संगम साधण्यात आला आहे। हे गीत अनेरा एंटरटेनमेंट या त्यांच्या मातापित्यांच्या सेवानिवृत्त ACP आनंद भाळवणकर व मुख्याध्यापिका अंजली भाळवणकर यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या संस्थेच्या माध्यमातून प्रदर्शित होत आहे। संस्थेचा उद्देश म्हणजे नवोदित कलाकारांना संधी देणे व अस्सल प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणे हा आहे। नमस्कार, मी गायक संगीतकार स्वरूप भाळवणकर आणि आज आम्ही विठ्ठल नामात होऊन या दंग हा अभंगचं लोकार्पण केलेलं आहे, जे सुमित म्युझिकच्या YouTube चॅनलवर रिलीज होणार आहे। आणि मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही आवर्जून त्या चॅनलवर जा, ते गाणं ऐका आणि संपूर्ण हा जो आषाढी एकादशीपर्यंत जो आध्यात्मिक माहोल असणार आहे त्यात या गाण्याचा आनंद घ्या, आस्वाद घ्या। या गाण्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत वैशाली संजय जाधव यांनी आणि मला संगीत संयोजन ज्यांनी केले आहेत ते आशा भोसलेजी आणि लक्ष्मीकांत प्यारेलालजींसोबत जुने रिदम अरेंजर सचिन दामणकर, ज्यांचं फेमस बिलांची नागिन निगाणी जे गाणं आहे बिलांची नागिन, त्या गाण्यात पण त्यांचं रिदम अरेंजमेंट आहे। खूप असे गुणी रिदम अरेंजर त्यात आहेत। त्याचसोबत मिलिंद वानखेडे पण आहेत। अशी आमची संपूर्ण टीम आहे आणि फिमेल जी गायिका आहे ती संजना अरुण, एक युवा उभरती हुई आर्टिस्ट आहे। तिला मी जसं अनेरा एंटरटेनमेंट जो माझा चॅनल आहे, जो माझ्या आईवडिलांनी प्रेरणा देऊन सुरू केला आहे, त्यात आम्ही हा एक अशी मोहीम केली आहे की दर कुठल्याही नवीन गाण्यामध्ये एक नवीन कलाकाराला चान्स द्यावा, तसं या गाण्यामध्ये तिला आम्ही संधी दिलेली आहे। हे गाणं आम्ही 9 तारखेला संत पूजन जे खत्री सरांनी ऑर्गनाईज केलं होतं, ज्यामध्ये ह्याच्यापेक्षा छान अपॉर्च्युनिटी एक आध्यात्मिक अभंग आणि ते पण विठ्ठलाचं अभंगला मिळू शकत नव्हती, ही मी नक्कीच सांगू शकतो। कारण सगळे सरांनी जर सांगितलं तसे सगळे महारथी तिथे उपस्थित होते, वाद्यपूजन होतं आणि एक आध्यात्मिक असं वातावरण होतं, तिथे मी गाणं परफॉर्म केलं। नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ। मित्रो, आज आमचे मित्र ज्येष्ठ संगीतकार गायक स्वरूपजी भाळवणकर यांच्या विठ्ठल नामात या अभंगाचं प्रकाशनाचं पुण्यामध्ये झालं, लोकार्पण झालं। निश्चितच आपण पाहिलं त्यांनी हिंदी मराठीमध्ये अतिशय मोठी गाणी गायलेली आहेत। आज त्यांच्या माध्यमातून एक चांगलं आध्यात्मिक अभंग आणि वारीचं जो आता वातावरण चालू आहे, आजच वारीला प्रारंभ होतो आहे, या माध्यमातून दरवर्षी ते विठ्ठलावर एक अभंग सादर करणार आहेत आणि आमचे मित्र सुभाष परदेशी यांच्या सुमित कॅसेटच्या माध्यमातून ते प्रदर्शित होत आहे। निश्चितच आम्हाला आनंद आहे। अशा चांगल्या कलाकृती स्वरूपजी यांच्या हातून तयार व्हाव्यात, त्यांच्याकडून चांगलं गीतलेखन व्हावं, अभंग लेखन व्हावं, ती स्वरबद्ध आणि गायन त्यांच्यामार्फत व्हावं आणि आमच्यासारख्या श्रोत्यांना त्याचा आनंद घेता यावा, एवढीच मी अपेक्षा करतो विठ्ठलचरणी। आणि या त्यांच्या अभंगाला अतिशय यश मिळो, त्यांच्या कलाकृतींना यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि चित्रपट महामंडळातर्फे त्यांना शुभेच्छा। थँक्यू।